पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। प्रतिवर्षाच्या ह्या गणेश जयंतीच्या निमित्त होणाऱ्या ह्या आपल्या सेवेमध्ये प्रतिवर्षी आपण फार मोठ्या उत्साहात आणि भगवंताच्या श्रद्धेच्या आणि प्रेमाच्या प्राप्तीसाठी हा उत्सव करतोय। फक्त आज तुमच्याकडून मला शाबासकी हवी आहे एवढं माझं तुम्हाला विनंती आहे। तुम्ही म्हणाल कशासाठी? लवकर आलो याच्यासाठी, फक्त बाकी काय आहे ना। शाबासकी म्हणजे महाराज फार दुर्मिळ योग आहे हा, कपिलषष्ठीचा योग आहे आजचा। वाटलं मला तर वाटलं होतं गिनीज बुक वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड करावं। वास्कर महाराज प्रवचनाच्या आधी 5 मिनिटं, शक्यच नाही। बऱ्याच ठिकाणी असं घडत नाही कधी, पण आज राहुलनं दम दिला 6 वाजायच्या आत आलं पाहिजे। आता येतो बाबा, काय आता ना ऐकून करतोय काय महाराज, पुढच्या वर्षी सेवा पाहिजे ना, काय कायलाच पाहिजे महाराज। नाही गेलं जा महाराज कट करा म्हणला म्हणजे काय घ्या, नसा म्हणणारा तो नाही आहे हे मला माहिती आहे, लक्षात ठेवा। पण माघवारीचा प्रस्थान 16 तुकोबरायांच्या अनुग्रह दिनानिमित्त पंढरपूरला निघालेला आहे। दरवर्षी सांगतो, पण आपला हा 16 आणि तो 16 एकत्र येतो, त्यामुळे आपल्याला थोडस घडत नाही। पण शेवट 2 दिवस का होईना आपण त्या 16मध्ये, त्या वारीमध्ये, 16 नाही म्हणा, वारी म्हणायचं। कारण आता ह्या प्रत्येक वारीचं महत्व आपण जाणतात, माहिती आहे तुम्हाला। म्हणून ह्या वारीच्या निमित्ताने पायी यात्रा घडते, पायी दिंडी घडते, तर त्याचा लाभ घ्यावा म्हणून मी आपल्याला प्रतिवर्षी विनंती करतोय। शक्य असेल त्यांनी शेवट 2 दिवस का होईना, 1 दिवस का होईना, त्या दिंडीमध्ये, त्या पायी वारीमध्ये त्या सहभागी व्हावं। ज्यांना शक्य असेल त्यांनी विचार करावा, ज्यांना शक्य नसेल त्याने शुभेच्छा द्याव्यात, आणि ज्यांना काहीच करायचं नाही निदान त्यांनी काहीच करू नये बरं। म्हणजे काहीतरी न करण्यापेक्षा काही न केलेलं चांगलंय ना, काहीतरी करण्यापेक्षा, वेगळं काहीतरी, उगाच सांगण्यापेक्षा। पण ह्या निमित्तानं काय होईना पायी वारी घडते, हे फार महत्वाचं आहे। सगळ्या संप्रदायाचं एकीकरण व्हावं ह्यासाठी
दादांनी, श्री गुरु दादांनी, वैकुंठवासी दादांनी फार प्रयत्न केले. त्या अनुषंगानेच विभक्त असा प्रत्येक गावातली दिंडी जात होती. त्या सगळ्या गावातल्या दिंडींना एकत्र करत ही माघवारीची पायी दिंडी मार्केट यार्डातून निघते. खरोखर एक आनंद आहे. महाराज, पायी यात्रेचा अनुभव ज्या ज्या महात्म्याने, ज्या ज्या वारकऱ्यांनी घेतलाय, तो प्रत्येक वारकरी सांगताना बोलताना म्हणतो की ते सुख जगात कुठंच नाही जे पायीवारीत आहे. आणि पायीवारीसारखं भजन कुठेही घडत नाही. पायीवारीसारखी एकाग्रता कुठेही लाभत नाही. पायीवारीसारखा आनंद कुठेही मिळत नाही. म्हणून पायीवारीचं एक वेगळं स्थान वारकरी संप्रदायात आहे. आणि त्या पायीवारीच्या माध्यमातून नेमका आपल्या प्रस्थानच्या आदल्या दिवशी, प्रस्थानच्या दिवशीच आपला उत्सव येतो. त्यामुळं मला उशीर होत होता. कारण किती केलं तरी सगळ्या नियमामध्ये राहून परमार्थ कसा करावा किंवा कसा करता येईल याचा विचार महत्वाचा आहे मला. म्हणून दरवर्षी थोडासा उशीर होतो. पण आज त्या निमित्तानं, त्या मानाने म्हणजे लवकर येणं झालं ही एक मला खरोखर चांगली गोष्ट आहे. कारण पुन्हा कीर्तन, पुन्हा भोजन किंवा आधी भोजन पुन्हा कीर्तन, जे काही तुमचा नियम आहे तो आपल्याला व्यवस्थित पार पाडता येतो. आणि दरवर्षी ह्या निमित्तानं ज्ञानेश्वरीतल्या ह्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या ओवीचा विचार करण्याचा प्रयत्न आपण करतोय. म्हणून गणेशाचं पूजन ज्ञानोबरायांनी केलंय. याचा अर्थच असा आहे की ज्ञानोबराय सुद्धा आद्य पूजक असणारे, विद्या प्रदान करणारा, गणाचा अधिपती असणारा, सुखकारक असणारा, दुःख निवारक असणारा. म्हणून तर सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. लक्षात ठेवा. म्हणजे आरती म्हणताना सुद्धा व्यवस्थित म्हटली पाहिजे बरं. सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची, नुरवीला थांबायचं आणि मग पुढं म्हणायचं. आपण सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची, नुरवी. वार्ता विघ्नाची असं नाही होऊ शकत नाही. मग नसलेली वार्ता कानावर येते. मग म्हणून कसं आहे, तुम्हाला एक उदाहरण देतो, गंमत म्हणून तुमच्या डोक्यात राहू दे, लक्षात राहू दे. एका खेडेगावामध्ये एक भगवत भक्त फार तन्मयतेनं भगवंताचं भजन दररोज करत होता. दररोज नित्यनेम, पण अशिक्षित, कुठं कुठल्या संस्थेत शिकला नाही, कुठं कुठल्या गुरुजीकडे गेला नाही, कुठं कुठल्या अध्यापकाकडून कुठली विद्या अर्चन केली नाही आणि कुठलाही क्लास लावला नाही, कुणाकडे कधी गेला नाही. पण भजन देवाचं करायला लागला की फार गोड वाटायचं महाराज. हळू हळू 4 लोक, 2 लोक, 4 लोक, 6 लोक, 8 लोक, 10 लोक, हळूहळू लोक गोळा व्हायला लागले. कारण भजनाची गोडी ही एवढी चांगली लागलेली, हळूहळू त्याचा लौकिक वाढायला लागला, सगळीकडे पसरायला लागला. आणि पसरत पसरत एका गुणीजन गायकापर्यंत त्याची ख्याती गेली, त्याचा कीर्ती गेली. महाराज, कीर्ती ख्याती म्हणण्यापेक्षा त्याची तक्रार गेली असं म्हणा की. कारण का, सद्गुण विकृती हा सुद्धा एक गुण आहे बरं. लक्षात ठेवा, सद्गुण विकृती हा सुद्धा एक गुण आहे. आणि ती नेमकी सद्गुणाकडेच असते. ह्याला काय कळतंय, किती आयुष्य गेलं तरी त्याला काय कळतंय म्हणतोय, म्हणजे ही सद्गुण विकृती झाली तुझी. त्याला काहीच कळत नाही असं तू म्हणण्यापेक्षा तुला किती कळतंय हे बघ ना. पण आपण कायम दुसऱ्याचे दोष काढतो मला, आणि तिथं गणित चुकतं. आणि त्या
गुणीजन व्यक्तीपर्यंत त्या अशिक्षित असणाऱ्या भाविकाची कीर्ती कानावर गेली आणि तो त्या अशिक्षित व्यक्तीला भेटायला आला म्हटलं काय गातोय बघू तर, काय भजन करतोय बघू तर. महाराज, भजन करणाऱ्याला कायम अहंकार होतो बरं का. भजन करणाऱ्याची गंमत आहे, लक्षात ठेवा. जेवढं भजन जास्त होईल का नाही, माणसाच्या अंगात तेवढा अहंकार जास्त वाढत येतो. ही देवाची करणी आहे, लक्षात ठेवा. आणि त्या अहंकाराला म्हणजे ज्ञान गिळवणी गावा ह्याला म्हणायचंय, लक्षात ठेवा. मी एवढा मोठा गातोय, मी एवढा मोठं भजन करतोय आणि मग मी करतोय तेच बरोबर, ही त्याची अहंकार वृत्ती झाली. म्हणून त्या व्यक्तीनं त्याला भेटायचं ठरवलं आणि तो बिचारा मंदिरामध्ये भजन करत, मंत्र म्हणत, भजन करत बसलेला होता. बसलेला असताना तो अचानक तिथे गेला आणि त्याला खवळला. अरे म्हटला, तुला काही कळतं का? म्हटला. काय करतोयस हे? काय करतोयस म्हटल्याबरोबर तो म्हटला, मी भजन करतोय. अरे भजन कुठं असं असतं का? त्याला एक पद्धत आहे, त्याला एक नियम आहे. आम्ही जे म्हणतो का नाही सारखं, नियम पाहिजे, पद्धत पाहिजे, त्याच्यासाठी हे उदाहरण द्यायला लागलो बरं का मी, तुम्हाला लक्षात ठेवा. तो म्हणाला, अरे बाबा, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. नाही म्हटले, तुझे सगळंच चुकलंय, तुझे सगळीच अक्षरं चुकलीत म्हटलं. तुला रस व दीर्घ काही कळत नाही, आलाप कळत नाही, सारे ग मधलं सा कळत नाही, ग कळत नाही. आता त्या गाण्यातलं मला पण काही कळत नाही म्हणून मी काही जास्त सांगत नाही. आपल्याला येत नाही तर नाही म्हणावं महाराज. उगाच पांघरून पेड पांघरायचं कशाला आपल्याला? कोणी सांगितलं? येत नाही ना, नाही येत महाराज. अर्धवट ज्ञान असल्यापेक्षा अज्ञानी असलेलं बरं, लक्षात घ्या. कशाला पाहिजे? नाही कळत. मग तो सहज म्हणाला, अरे तू सगळं चुकीचं गातोयस, चुकीचे शब्द आहेत तुझे. तो म्हटला, गुरुजी माफ करा, माझं काही जर चुकलं असेल तर मी माफी मागतो. माफी मागतो नाही, तो आजपासून म्हणायचं नाही. नाही म्हटलं, मी आजपासून भजन म्हणत नाही. पण माझी एक शंका, एक विचारू का? म्हणलं विचार. तुम्हाला मुलगा आहे का? हो आहे ना, मुलगा आहे माझा. बर, मग तो मुलगा कुठे आहे हो? कुठं आहे म्हटलं की महाराज त्यांना अभिमानानं सांगितलं, अमेरिकेत आहे म्हटलं. अमेरिकेत शिकायला. अमेरिकेत आहे म्हटलं शिकायला. हो का? वा 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 म्हटला. मोठे महाराज, आपलं मोठेपण जगाला दाखवायला माणसाला फार मोठी हौस असते बरं का. आपलं उगाच मोठेपण दाखवायचं असतं. जगाला दाखवण्यात काय मजा येते काही कल्पना नाही. पण मी किती मोठा येत म्हटलं, अमेरिकेत आहे. बरं म्हटलं, काही अडचण नाही. मग माझा एक पुढचा प्रश्न एक विचारू का? म्हटलं विचार. खाली बसा, चालतंय. आपल्याला कीर्तनाला फक्त बुवा उभा, चौबदार उभा बरं का, लक्षात ठेवा. काही अडचण नाही, बसा खाली. काय सांगत होतो? मग म्हटला अमेरिकेला असता? हो म्हटलं अमेरिकेला. मग माझा एक पुढचा प्रश्न आहे, विचारू? हो म्हटलं विचार. तो तुम्हाला पत्र लिहितो का? हो म्हटले. पत्र लिहितो का म्हटलं की त्यानं आनंदाने सांगितलं, अरे हो, दर आठवड्याला मला त्याचं पत्र येतं म्हटले. पत्र येतं आणि मी पत्र वाचतो. आणि त्यानं पुढचा प्रश्न केलेला मोठा होता. तो म्हटला, मग ते पत्र आल्यावर त्यातलं स्पेलिंग मिस्टेक बघता का, त्यातली भावना बघता हो? काय म्हटला तो? तुम्हाला कळलं का मला काय सांगायचंय? तो म्हटला त्यातलं स्पेलिंग मिस्टेक बघता का भावना बघता? तो नकळत म्हणून गेला भावना. मग माझं सुद्धा असंच आहे म्हटला, देव माझी भावना बघतोय, स्वर बघत नाही. आपल्याला देवाला काही दाखवायला जायची गरज नाही. महाराज लक्षात ठेवा, आपला आत्मा काय आहे हे त्या परमात्म्याला जर माहित नसेल तर तो आत्मा बनवणारा परमात्मा कशाला सांगा? त्याला कल्पना आहे तुम्ही आम्ही काय आहोत. फक्त त्यानं जे दिलंय ते सात्विकपणे साठवणं महत्वाचं आहे आणि ते साठवून आपल्या परमार्थासाठी त्याचा विनियोग आणि उपयोग करणं गरजेचं आहे. तुला ज्ञान दिलंय ना, तुला बुद्धी दिली आहे ना, तुला गुण दिलाय ना, मग सेवितो हा रस आणि मग वाटणं जगाला. कसं वाट? पर्जन्याच्या प्रमाणे पाऊस जसा विचार करत नाही की ही जमीन. महाराज उदाहरण देतो तुम्हाला, एक उदाहरण देतो बघा. गंमत काय झाली, एकदा इंद्रदेवाने एका गावाला शाप दिला महाराज. एका गावाला शाप दिला. काय दिला?
तुमच्या गावाला पाऊस पडणार नाही म्हटले. काय म्हटले? गावाला पाऊस पडणार नाही. सगळं गाव चिंता करायला लागलं महाराज. शेवट इंद्राचा शाप आहे, त्याला कळेना गावाला काय करावं. पण माणसाकडे गंमत कशी आहे बघा, साठवलेलं जोपर्यंत असतं का नाही तोपर्यंत तो निष्काळजी असतो. हाय की उद्याचा दिवस भागतोय, चला उद्याचा दिवस, असं करत करत महाराज जेवढं शिल्लक होतं ते सगळं संपलं. पण दुष्काळ पावसाविना महाराज काय परिस्थिती होती माहितीये का? जे शेतकरी आहेत ना त्यांना कल्पना आहे महाराज, पाऊस वेळेवर झाला नाही तर काय होतो. आणि गंमत अशी झाली, 2 वर्ष 3 वर्ष पाऊस पडला नाही. जेवढं शिल्लक राहिलेलं ठेवलेलं होतं ना ते सुद्धा संपलं. खायची भ्रांत लागली आणि सगळ्या गावाला वाटायला लागलं की आता काहीतरी उपाय करावा. त्यातल्या एका विद्वानाने सांगितलं, अरे इंद्राला शरण जाऊ आपण. इंद्राला शरण गेलो म्हणजे काहीतरी उपाय तरी करेल, माफी मागू, पाऊस पाडायची विनंती करू. असं म्हटल्यानंतर गावानं इंद्राची आराधना पूजा केली आणि पूजा केल्यानंतर इंद्रदेव प्रसन्न झाले. इंद्रदेवाला प्रसन्न झालेलं बघितल्यावर गावकऱ्यांनी विनंती केली, देवा आमच्या गावाला पाऊस पडू दे. नाही म्हटले, माझा एकदा शाप मिळालाय ना त्याला पर्याय नाही. नाही म्हटले, काहीतरी त्याच्यावर मार्ग असेल की. म्हटले एक मार्ग आहे. म्हटले काय? जेव्हा देवादिदेव महादेव डमरू वाजवतील ना तेव्हा तुमच्या गावावर पाऊस पडेल, तोपर्यंत पडणार नाही. म्हणे असं का? हो. मग काय करू? महादेवाला भेटायला जावं. म्हण बर म्हटले. गावकरी महादेवाला भेटायला गेले. पण इंद्राचा वशिला दांडगा लक्षात ठेवा. बोलू का सुचलो म्हणून बोलू का? महाराज लोकांवर कीर्तनकाराचा वशिला जसा असतो का नाही तशी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ह्याला देऊ नका बरं का कीर्तन. एक कीर्तनकार कानात सांगतो ह्याला देऊ नका बरं का. महाराज लगे ऐकतो, त्याला ऐकावंच लागतं महाराज. त्याचं कीर्तन कट बंदच महाराज. तर लक्षात ठेवा, कोणाला बोलत नाही बरं का वैयक्तिक. मी लक्षात ठेवा वैयक्तिक बोलत नाही. तर लक्षात ठेवा, महादेवाला इंद्राने आधीच जाऊन विनंती केली. म्हटली, देवा अमुक गावची लोक येतील, अजिबात डमरू वाजवू नका. इंद्रदेव पण म्हणले ठीक आहे, नाही वाजवत. म्हणले नाही वाजवत, काळजी करू नका म्हटले. आणि सगळे गाव महादेवाकडं आलं, शंभू महादेवाकडं, आणि महादेवाला विनंती केली. म्हणले आमचं गाव मरायला लागलंय, दुष्काळ पडलाय, तुम्ही उपाय करा, डमरू वाजवा. नाही म्हटले, आता डमरू वाजल ते 12 वर्षांच, आता वाजत नाही. म्हटले काय? म्हटले आता डमरू वाजणार नाही, 12 वर्ष पाऊस पडणार नाही, जावा म्हटले की ते गेले, खाली आले. पण ह्या सगळ्या 3-4 वर्षामध्ये एक व्यक्ती सातत्यानं एक गोष्ट करत होता. एकच व्यक्ती बरं का सातत्यानं करत होता. जसा इंद्राचा शाप मिळालाय, जसा पाऊस पडायचा बंद झालाय, तसं त्या दिवसापासनं तो व्यक्ती नित्यनेमानं शेताला आपले काम करायला जात होता. पाऊस पडू अथवा न पडू, पण दररोज तो शेतात निघाला की लोक म्हणायचे, अरे पाऊस पडणार नाही, कशाला जातो शेतात? तो म्हणायचा, नाही मी जातोय. बरेच दिवस झालं तर त्याचा नित्यनेम चालू होता. तो नित्यनेमानं शेतात जात होता. एक दिवस बराच दुष्काळ पडलेला आहे, 4 वर्ष पाऊस पडलेला नाही, आणि तो बिचारा खांद्यावर काय म्हणतात नांगर घेतलेला आहे आणि शेतात निघालाय. शेतात निघाल्याबरोबर 2 लोकांनी त्याला अडवलं. अरे म्हटले, वेड्या 4 वर्ष झालं पाऊस नाही, अजून 8 वर्ष झालं पाऊस पडणार नाही, कशाला शेतात जाऊन नांगरट करतो? तो तिथं हसला आणि त्यानं उत्तर दिलं. त्यानं उत्तर दिलेलं फार मोठं आणि महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याने काय उत्तर दिलं माहित आहे का? ज्याने प्रश्न केला त्यांना, अरे म्हटलं मी शेतात का जातोय माहित आहे का? म्हटलं का? 12 वर्षानंतर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मी शेती करायचं विसरू नये म्हणून मी शेतात जातोय. महाराज हा प्रसंग घडला खाली आणि ऐकला शंकर पार्वतीनं, आणि पार्वती माता हसायला लागली. आणि पार्वती माता हसायला लागली की देवादिदेव महादेवाने विचारलं, पार्वती का हसतेस म्हटल्याबरोबर पार्वती माता म्हणाली, देवा त्या शेतकऱ्याचं उत्तर ऐकून मला हसू आलं. म्हटले काय उत्तर होतं? म्हटले काय नाही, बघा तो सातत्यानं शेती करतोय, पाऊस पडणार नाही हे माहिती आहे तरी सुद्धा करतोय.
मग त्याला गावकऱ्याने विचारलं तेव्हा त्यानं जे उत्तर दिलं ना ते ऐकलं, मला फार आनंद झाला. म्हणजे काय उत्तर दिलं त्यानं? उत्तर दिलं की 12 वर्षानंतर पाऊस पडला तर मी शेती करायचं विसरू नये म्हणून मी शेतीला जातोय. शंकर महादेव म्हटले मग त्यात हसण्यासारखं काय आहे? म्हटले मी त्याच्यासाठी हसले नाही, मी तुमच्यासाठी हसले. म्हणले म्हणजे 12 वर्षानंतर तुम्ही डमरू वाजवायचं विसरलं तर कसं होईल? असं म्हणल्याबरोबर त्याने हातात डमरू घेतला, नाही बघ मला वाजवायला येतोय म्हणले. इकडे डमरू वाजला, पाऊस कुठं पडला? शेती कुणाची पिकली? सातत्य पाहिजे महाराज परमार्थात सुद्धा. लक्षात ठेवा, एकाच्या काय वाडे उगवी बहुताचे. आपल्या एकाच्या व्यक्तीच्या परमार्थामुळं अनेक जणाला परमार्थाची चाड लागते. त्या परमार्थासाठी हा परमार्थ करायचा आहे. आमचा परमार्थ स्वार्थी झालाय. आम्ही दार झाकून महाराज बोलू का, राग येऊ देऊ नका, आमची जपमाळ सुद्धा आता पिशवीत गेली. रामकृष्ण हरी रामकृष्ण. अरे काय चरतोय? पैसे मोजतोय का जपमाळ करतोय? कशाला पाहिजे महाराज, कशाला? अरे ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरो श्री हरी जपे सदा म्हटलंय. कशाला मौन राहिलं पाहिजे? माणूस मौन राहतच नाही. माणूस जगाला सांगत फिरतो माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या बर का, मी आला तू एक सुद्धा वारी झाली नाही तुझी. मी एवढी कीर्तन केली, एक सुद्धा कीर्तन उपयोगाचं राहिलं नाही तुझ्या. कशाला सांगायचं सांगा बरं? त्याला माहित नाही का? कुणाला माहित नाही? ज्याच्यासाठी तुम्ही कीर्तन करताय, ज्यानं कीर्तन करायला तुम्हाला सांगितलंय, ज्यानं प्रवचन करायला तुम्हाला आज्ञा दिली आहे, त्या गुरुला माहित नाही का तुम्ही काय करताय? ते माहित आहे महाराज, सगळं माहित आहे. अहो गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. कशाला म्हटलंय? मग गुरुजवळ जर ज्ञान नसेल तर मग तो गुरु कसला? आणि ज्या देवाला आपण केलेली भक्ती कळत नसेल तर तो देव कसला? सांगा मला, देव कसला? त्याला माहित नाही तुमच्या नमस्कार करण्यापाठीमागं तुमचा उद्देश काय आहे हे त्याला माहित नाही. माहिती आहे महाराज, माहिती आहे, त्याला कळत नाही असं नाही. तुम्ही नमस्कार कशासाठी केलाय, तुम्ही नमस्कार करण्यापाठीमागची तुमची भूमिका काय आहे आणि तुमच्या नमस्कारामध्ये तुम्हाला अपेक्षित काय आहे हे जर त्याला कळत नसेल तर तो देव कसला? त्याला माहिती आहे महाराज, पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद, पुढचं महत्वाचं आहे त्याच्या आधीचं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती. अरे कशाला काळजी करतो? व्यर्थ काळजी करू नकोस, काही अर्थ नाही कुठल्याही. महाराज चिता आणि चिंता ह्यामध्ये फरक काय आहे? सगळ्याला माहित आहे, पण सगळेजण करतात काय? म्हणून जातात चितेवर. लक्षात ठेवा, चिंता करण्यापेक्षा चिंतन केलेलं कधीही चांगलं. चिंतन मग करायचं कशाचं आणि करायचं कधी, करायचं कुठं, हे प्रश्न आम्हाला पडतात महाराज. चिंतन सतत केलं पाहिजे. किती केलं पाहिजे? विषय तो त्यांचा झाला. अरे ज्या विषयाचा विषय आपल्या चित्तामध्ये, तो विषय सुद्धा नारायण झाला पाहिजे. मग मात्र महाराज त्या चिंतनामध्ये जे चिंतन तुम्ही केलंय ना, त्या चिंतनाचं फळ तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला जगात सर्वत्र देव दिसेल. यत्र तत्र सर्वत्र देवाची अनुभूती येईल. हरिपाठात म्हटलंय ना, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. त्याच्या आधीचं काय आहे सांगा बरं? आठवा तोपर्यंत, मला पण आठवता येईल महाराज. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी आधीचं, नंतरचं नाही. हरिपाठ घेऊया चला त्या महाप्रवचनापेक्षा. महाराज हे माझं नाही बरं का. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. ज्ञानदेवा गोडी संगती. अरे हरी कधी दिसतो जना वनात आत्मतत्वात? कधी दिसतो? जेव्हा ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी. हरीचं चिंतन करताना देहभान विसरलं पाहिजे. त्याला काळ, वेळ, ठिकाण ह्याचं कालमापनाचा कोणताही गंध राहिला नाही पाहिजे. किती वेळ भजन करायचं? आम्ही 2 तास भजन केलं म्हणजे देव खुश होतो? आम्ही 2 दिवस भजन केला म्हणून देव खुश होतो? नाही. सतत भजी जो आदि पुरुखी अखंडित, म्हणजे त्याच्यात खंडच पडला नाही पाहिजे.
आणि आमचं भजन कसं आहे, ठरवून फक्त सकाळी आंघोळ केली की माळ घ्यायची, संध्याकाळी हरिपाठाची वेळ झाली की हरिपाठ घ्यायचा, आणि इतर वेळेस विषयाचं चिंतन, दुसरं काहीच नाही. कारण का तर आपण विषय सोडूच शकत नाही महाराज. विषयाचा त्यागच आपल्याकडनं घडत नाही. तो विषयाचा त्याग ज्या क्षणाला घडला किंवा ज्या क्षणाला आपण विषयाचा त्याग केला त्या क्षणाला आपल्या देहाचं परिवर्तन संतत्वात झालं म्हणून समजा. पण विषय सुटले पाहिजेत बरं, सगळे, एक नाही, सगळे सगळे. मोह सुटला पाहिजे, लोभ सुटला पाहिजे, अजून काय काय सुटलं पाहिजे महाराज, सगळंच सुटलं पाहिजे. मग अडकतच नाही कशात, पण आम्ही सगळ्यातच अडकलोय का नाही. मोह किती आहे, लोभ तर महाराज, लोभ सगळ्यात वाईट आहे. सगळ्यात वाईट काय आहे, लोभ म्हणजे अपेक्षा. महाराज गंमत सांगतो, एकदा एका राजाने किती वाजता बंद करायचं, 7 वाजले. एकदा एका राजाने आपल्या सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, जगातली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे. सगळे विद्वान, सगळे हुशार, सगळे पंडित विचार करायला लागले, जगातली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे. आता तुम्ही विचार करा आणि मला सांगा, जगातली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे. पैसा. बर, पैसा जर मोठा असेल तर वर घेऊन जाता येतोय का, नाही का नाही. बर, मग नाव, जर नाव मोठा असेल तर ते किती दिवस, जोपर्यंत आहे तोपर्यंत. परत मग सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, सगळे विचार करू लागले. आणि नेमकं त्या दिवशी त्या राजाचा आवडता प्रधान गैरहजर होता महाराज. त्या राजाचा आवडता प्रधान गैरहजर होता आणि सगळ्या विद्वानांना बरं वाटलं होतं, राजाने आपल्याला प्रश्न विचारलाय, आपण त्याचं उत्तर देऊन बक्षीस मिळवू. राजाने विचारला प्रश्न, सांगा म्हटल्यावर सगळेजण विचार करायला लागले. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले, कुणालाच उत्तर देता येईना. शेवट राजा तो राजाच महाराज, राजाचं काय सांगावं. राजाच्या मनात आलं आणि राजाने सांगितलं, 3 तास झालं उत्तर दिलं नाही. ठीक आहे म्हटला, काही अडचण नाही, उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुमची नोकरी गेली म्हणून सांग. सगळे काळजी करायला लागले. आता प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर नोकरी जाणार. सगळे विचार करत बसल्यानंतर रात्र झाली तरी सुद्धा उत्तर सापडेना. पुन्हा ती सगळे विद्वान पंडित मंडळी एकत्र बसली आणि त्याने विचार केला. म्हटले, चला त्या राजाच्या आवडत्या प्रधानाला जाऊन आपण विचारू, सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे. सगळेजण रात्री 12-1 वाजता त्या प्रधानाच्या घरी गेले आणि त्याला उठवलं आणि म्हटले, अडचण आली आहे. काय अडचण आली? राजानं प्रश्न विचारलाय. कोणता प्रश्न विचारलाय? जगातली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे? उत्तर मागितलंय. मग द्या ना उत्तर. म्हटले, नाही, आम्ही सगळ्यांनी विचार केला पण आम्हाला कुणाला उत्तर देता येईना, आम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे मदतीला आलोय, आम्हाला काहीतरी मदत करा. मग तो प्रधान म्हटला, तुम्हाला उत्तर हवंय? हो म्हटले, उत्तर हवंय. ठीक आहे म्हटले, माझी एक अट आहे. म्हणले, काय? तुम्ही प्रधान, ते पण महाराज सरदारच होते, विद्वानच होते. तुम्ही उद्या सकाळी जेव्हा राज दरबार भरेल तेव्हा त्या राज दरबारात तुमच्यापैकी 4घांनी मला पालखी खांद्यावर पालखी घेऊन, पालखीत बसवून, माझ्या चपला तुमच्या हातात घेऊन राज दरबारात घेऊन गेला तर मी उत्तर देणार. म्हणजे आता महाराज, नोकरी जाण्यापेक्षा कधी पण पालखी उचललेली बरीच की. आता कोण बी कुठल्या बी पालख्या उचलतोय ती भाग निराळा झाला महाराज. पण लक्षात ठेवा, पालखी उचललेली बरी आहे. म्हणून त्या 5-6 जणांनी काय केलं, त्या प्रधानाला पालखीत बसवलं, पालखी खांद्यावर घेतली, आतपर्यंत आले. एकाने प्रधानाच्या चपला हातात घेतल्या आणि दरबारात घेऊन आला. आणि दरबारात ठेवल्याबरोबर राजाने बघितलं आणि राजाला राग आला आणि त्यानं प्रधानाला विचारलं, प्रधानजी हे काय चाललंय म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, राजेसाहेब तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर चाललंय. म्हटले, हे प्रश्नाचं उत्तर आहे? हो म्हटले, हे प्रश्नाचं उत्तर आहे. म्हटले,
काय म्हटल्याबरोबर प्रधानाने सांगितलं, जगातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गरज आहे म्हटले. गरज, लक्षात ठेवा, गरज म्हणजे गरज होती म्हणून तुम्ही चौघांनी मला खांद्यावर आणलं, बरोबर आहे. गरज होती म्हणून तुम्ही माझ्या चपला उचलल्या. माणसाला गरज आहे म्हणूनच सगळ्या गोष्टी करतो. जगातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गरज आहे, लक्षात ठेवा. हा, एवढं तुम्हाला मी का सांगण्याचे कारण आहे, तर गरज म्हणजे मोह, लोभ सगळ्यात मोठा आहे महाराज, सगळ्यात मोठा. माणूस लोभी असल्यामुळं दुःखाला धरून राहतोय. माणसाचा लोभ सुटला का नाही, माणूस सुखी झाला बघा, 100%. मग कीर्तनानंतर मला पाकिट मिळो अथवा न मिळो, लोभ सोडला की कीर्तन चांगलं झालं. आणि जोपर्यंत लोभ आहे तोपर्यंत कीर्तन पडलंच म्हणायचं महाराज. किती बी लोकांनी वावा करू दे, काही उपयोग नाही महाराज, काही उपयोग नाही. पण लक्षात ठेवा, मोहासाठी करताय ना तर ते चुकतंय. म्हणून मोह सुटला पाहिजे. आणि मोह सुटल्यानंतर मग मात्र भगवंताची प्राप्ती, संतांची कृपा नक्की होईल. आणि एवढ्यासाठीच ह्या विघ्नहर्ता गणेशाला आपण विनंती करूया की माझ्याकडून निदान सगळा नाही, सगळा मोह जगात सुटलाच नाही कुणाला महाराज, संतांच्या शिवाय, बरं का, संतांच्या शिवाय आणि गुरुच्या शिवाय मोह सुटला नाही कोणाला महाराज. सगळ्याला उदाहरण माहितीये, सगळ्याला उदाहरण माहितीये आमच्या नारदांचं. आता ती कथा सांगत बसत नाही, उशीर होतोय आपल्याला. पुढच्या वर्षी जर बोलवलं तर सांगेन की महाराज कथा, ती काही अडचण नाही. पण लक्षात ठेवा, नारदांना सुद्धा मोह झाला, नारद सुद्धा मोहात अडकले. विश्वामित्राला सुद्धा मोह झाला, विश्वामित्र सुद्धा मोहात अडकले. पण तुकोबारायांना मोहानं महाराज घेरा घातला होता, घेरा. छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवला, पण ये र तुमचे वित्त धन ते मज मृत्युके समान, तर असं म्हणून त्याला हात न लावणारे, मोहात न अडकणारे केवळ संत आहेत. आणि आम्ही कीर्तन झालं की विचारतो पाकिट किती आहे, पाकिट किती आहे. चौबदाराला सांगतो मागे जाऊन बघ जा, मागे जाऊन बघ जा, 500 कमी असतील तर कसं होईल महाराज. हे करतोय आम्ही परमार्थ, आणि ह्याच्यासाठी कशाला परमार्थ करताय. मग त्याच्यापेक्षा आपलं एक तर सगळं सोडून देऊन महाराज 2 प्रकारची भक्ती करावी माणसाने केली तर, बरं का, भक्ती करायचीच आहे ना तर 2 प्रकारची करावी. एक तर रावणासारखी, नाही तर एक तर मारुती रायासारखी. कुठली करताय तुम्ही ठरवा, कुठली रावणासारखी तुमच्याच्यानं होणार नाही, कंसासारखी तुमच्याच्यानं होणार नाही. मग प्रल्हादासारखी, नारदासारखी भक्ती करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे, निश्चित आहे महाराज. आपण तशी भक्ती करू शकतो. 2च प्रकारची करा महाराज. एक तर सर्वात्मकपणे समर्पण, किंवा एक तर सर्वात्मकपणे देवाचा विरोध, एवढं तर करा. म्हणजे विरोध करणारे देवाचे भक्त नाहीत असं समजू नका, उलट तेच सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहेत. आपण कमी, पण रावण देव महाराज बघा, रावणाला देवाने मारलं नाही बरं का, लक्षात ठेवा. रावणाचा वध केला नाही, रावणाला देवाने मोक्ष दिला. मोक्ष दिला का? देवाचा स्पर्श झाल्यानंतर जटायूला मुक्ती मिळते. मग रामाचा बाण मारल्यावर रावण काय नरकात जाणार आहे का? कंसाला देवाने मारलं नाही, वध केला नाही, त्याला सुद्धा मुक्ती दिली. का? कंसाला मारणारा कृष्ण परमात्मा आहे, आणि देवाने ज्याला मारलं त्याला मुक्तीच झाली महाराज. आपण एकतर देवाने मारावं एवढ्या खाली जावं, किंवा एकतर देवाने तारावं एवढ्या वर जावं महाराज. दोन्हीपैकी एक करा. कुठलं करताय ते आपल्या हातात आहे. सर्वस्वीपणे देवाने तुम्हाला स्वतंत्र ठेवलंय, त्यासाठी विचार तुमच्या हातात आहे. काय करायचं? सचद विवेक बुद्धीनं आपण आपला मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलंय. आणि ते निवडत असताना, त्या मार्गावर चालत असताना, मग अनंत प्रसंग, अनंत अडचणी जरी आल्या तरी येथोनी अनुठवू माता मरणा वाचवणी सर्वत. आता मी हलणार नाही. भगवंता तुझी प्राप्ती झाल्याशिवाय, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, तुमची कृपा झाल्याशिवाय मी हा मार्ग सोडणार नाही. एवढा निर्धार होई बळकट माझ्या मना तुरे दीट, एवढं सामर्थ्य आपल्याला आलं पाहिजे. म्हणून पूजा कुणाची करायची हे तुम्ही ठरवा. आवडी अनंत आळवावा, कुणाचीही करा, गणपती बाप्पाची करा,
देवादिदेव महादेवाची करा, मारुतीरायाची करा, पांडुरंगरायाची करा, कृष्णाची करा, रामाची करा, ज्याची कोणाची करायची ती करा. शेवट फक्त त्या भगवान परमात्म्याला तुम्ही कुठंतरी नतमस्तक व्हा. कुणालाही. बरेच जण विचारतात आम्ही इकडे जाऊ का तिकडे जाऊ. सगळ्या वाटा शेवटी समुद्राला जाऊन मिळतात, एवढं लक्षात ठेवा. सगळ्या नद्या कुठं मिळतात? समुद्रालाच मिळतात. तुम्ही कुणाचीही भक्ती करा. महाराज एकदा नामदेवरायाच्या जीवनात प्रसंग झाला. नामदेवराय असंच कुठेतरी भटकंतीला गेले होते फिरायला. महाराज संतांचं चरित्र आहे. संत कुठेही त्रैलोक्यात कुठेही नारदासारखं नामदेवराय फिरत. महाराज फिरत फिरत घुमानला गेलते बरं नामदेवराय. घुमानला आज महाराज आपल्या महाराष्ट्रात जेवढी नामदेवरायांची मंदिरं नाहीत ना, तेवढी पंजाबात नामदेवरायांची मंदिरं आहेत. लक्षात ठेवा. नामदेवरायांचं घुमान हे एक तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी महाराज तिथला एक सुंदर प्रसंग सांगतो. सुंदर प्रसंग. महाराज मी दादांबरोबर गेलेलो घुमानला आणि तिथला एक सुंदर प्रसंग सांगतो तुम्हाला आणि बास करतो महाराज. कारण आपल्याला थोडासा वेळेचाही भान पाहिजे. पण लक्षात ठेवा दादांबरोबर तिथे गेलो. दादा त्यावेळेस मंदिर समितीचे अध्यक्ष होते. पांडुरंगाच्या पंढरीनाथाच्या मंदिर समितीचे अध्यक्ष होते. त्या कारणानं मंदिरात त्यांना बोलवलं. मुक्काम करायची वेळ पडली. मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर सहज रात्री महाराज संध्याकाळी देवाची शेज आरती झाली. देवाची शेज आरती झाल्यानंतर महाराज दादा आणि आम्ही काही वारकरी होतो. आमची व्यवस्था वसतिगृहात केली होती. शेज आरती झाल्यानंतर तिथला पुजारी दादांना बोलवायला आला. म्हणला महाराज जी आप हमारे साथ चलिए. म्हणलं हिंदी बोलत होते. आप हमारे साथ चलिए. दादा म्हणले इतनी देर नाही नाही चलिए म्हणले. चला म्हणलं. दादांबरोबर गेले तर त्यांनी शेजगृहात नेलं महाराज. कुठं? नामदेवरायांना झोपवतात त्या ठिकाणी नेलं. म्हटले नामदेव बाबा म्हणतात बरं का. नामदेव बाबा ह्या सोते हे म्हणले. दादांनी मला माझं भाग्य असं आहे की नेमकं मला ते पाहायला मिळालं. दादांनी लगेच त्या पलंगाला नमस्कार केला डोकं टेकून. मीही केला. म्हटलं बरं झालं. पांढरी शुभ्र एक त्याच्यावर काय म्हणतात त्याला बेडशीट म्हणा की आपल्या बेडशीट हांतरलेलं, त्याच्यावर मखमली अशी पांढरी शाल होती ती खाली ठेवलेली आणि शेजारी एवढा एक स्टूल होता आणि त्या स्टूलाच्या शेजारी एकाच पाण्याचा एक तांब्या होता आणि त्याच्यावर ग्लास ठेवलेला होता. मला प्रसंग मी एवढा बारीक का सांगतो याचं तुम्हाला विश्लेषण परत लक्षात येईल. पण लक्षात ठेवा हे सगळं तिथं होतं ना. आम्ही पाहिलं, दर्शन घेतलं आणि त्या पुजाऱ्याने सांगितलं चलो बाबाजी चलते हैं. म्हटले दादा म्हटले सिर्फ एक दिखाने के लिए लाए थे. हा यही दिखाने के लिए लाए थे म्हटले. आणि तो बाहेर आला. आम्ही बाहेर आलो. त्यानं कुलूप लावलं आणि कुलूप लावल्याबरोबर दादांच्या नेहरू शर्टच्या खिशात चावी टाकली आणि दादांना म्हटलं चावी आपके पास रखो. दादा म्हटले ठीक आहे राहू दे आता काय अडचण नाही. आणि तो बरोबर 3:30 वाजता सकाळी 3 वाजता उठवायला आला दादांना आणि म्हटलं महाराजी स्नान करके तयार हो जाइए. स्नान करून तयार व्हा. म्हणले दादा म्हणले ठीक आहे. आणि माझी उत्सुकता त्यामुळे वाढलेली. मी पण तयार झालो. मी आंघोळ केली. दादाने आंघोळ केली आणि त्या पुजाऱ्याने आम्हाला म्हटले चलो क्या वो शेजघर का ताला खोलना है. म्हणजे त्या शेजघराचं कुलूप काढायचंय, तुम्ही चला. चला म्हटल्याबरोबर आम्ही गेलो. दादांनी स्वतः कुलूप काढलं आणि कुलूप काढून त्यांनी विनंती केली आप पहिले अंदर जाओ म्हटले. कोण म्हटले? ते पुजारी म्हटले दादा ना तुम्ही पहिल्यांदा आत जावा. आत जावा म्हटल्याबरोबर आत गेले. आत गेल्याबरोबर महाराज दादांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. दादा ढाळा ढाळा रडायला लागले. मला कळे ना दादा का रडतायत. मी आत गेलो, सगळं बघितलं. जसं काल होतं तसंच आहे. पांढरी हंतरलेलं बेडशीट आहे. महाराज तो तांब्या तसाच त्या खुर्चीवर ठेवलेला आहे. ती मखमली शाल तशीच आहे त्या गादीवर. काही बदल नाही. मग दादा का रडतायत कळे ना. 5 मिनिटं झाली की दादांना त्या पुजाऱ्यांनी धरलं, बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर आम्ही बसलो आणि बसल्या बसल्या मी दादांना पाणी दिलं आणि विचारलं दादा का रडताय, का रडताय म्हटल्यावर म्हटले रानो अजून एकदा जाऊन बघू दे.
अजून एकदा जाऊन बघू नये म्हटल्यानंतर मी पुन्हा त्या शेजघरात गेलो महाराज. पुन्हा निरीक्षणपूर्वक बघितलं, उत्साहपूर्वक नाही, निरीक्षणपूर्वक बघितलं. तर तो तांब्या होता, त्या तांब्यावरचा पेला खाली होता, त्यात निम्म पाणी होतं. ती जी हांतरलेली बेडशीट होतं, ती शाल जी खाली होती ती निम्म्यापर्यंत वर आलेली होती. आणि शाल जशी आपण झोपेतून वेडवाकडं होते ना, तशी ती बेडशीट वेडीवाकडी झालेली. महाराज प्रसंग संपला इथं. हा प्रसंग काही जास्त नाही, संपला इथं. आणि बाहेर आल्याबरोबर मी दादांना सगळं वर्णन करून सांगितलं. म्हटलं ती शाल अशी आहे, तर पाण्याचं पेल आहे. म्हणले रात्री कुलूप कोणी लावलं होतं रे? आपणच लावलं होतं दादा. मग त्यात पाणी कोणी ओतलं म्हणले? ती अर्धी शाल कोणी अंगावर घेतली आणि कधी घेतली? तर तिथं नामदेव बाबा आज पण आहे, याची ती साक्ष आहे. लक्षात ठेवा. ह्याच्यासाठी तुम्हाला हा प्रसंग सांगितला. संत आजही आहेत, संताची ये पायी हा माझा आपण विश्वास ठेवत नाही. नामदेवराय आहेत, माऊली आहेत, तुकोबराय आहेत, आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही नाही म्हणतोय. पण लक्षात ठेवा, ही अनुभूती यावी यासाठी एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे. सगळ्यात सोपं आहे रामकृष्ण गोविंद, सोपं आहे, काही काळजी करू नका. आणि ह्या नामाचा सुरुवात आहे तो म्हणजे ओम, म्हणून ओंकार ह्या ध्वनीपासून ह्या जगाची उत्पत्ती आहे. ह्या जगाचा सगळा कारभार ओम ह्या शब्दापासून आहे. म्हणून मी पहिल्या वर्षीच्या प्रवचनात ओम ह्या शब्दाचं ताकद काय आहे हे सांगत असताना सकृ देवधरांच्या पुस्तकाचा आधार सांगितला होता की तुम्ही कधीतरी ओम ह्या शब्दावर विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना नमोजी आद्या अशी का केली नाही? ओम का टाकलं? तर त्याच्या पाठीमागे ज्ञानोबरायांची भूमिका अशी आहे की ओम म्हटल्यानंतर ओम म्हणणाराही शुद्ध होतो आणि ऐकणाराही शुद्ध होतो. म्हणून ओम नमोजी आद्या. का? तर हा ग्रंथ ऐकणाराही शुद्ध व्हावा आणि सांगणाराही शुद्ध व्हावा. आणि त्यातला दुसरा अर्थ असा की हा ओंकार स्वरूप देव आहे, त्या ओंकार स्वरूप असणाऱ्या देवाला माझं नमन आहे. म्हणून ओम नमोजी आद्या. राहिलेला भाग आपण पुन्हा कधीतरी पाहू. झालेली सेवा गणेशाच्या चरणी. धर्मनाथ विजय महाराज. महाराज लक्षात ठेवा, नाथपंथ हा सुद्धा वारकरी संप्रदाय अधिष्ठितच आहे. वारकरी संप्रदायाचा नाथपंथाचा काय संबंध असं कोणी विचारलं तर त्याला एकच प्रमाण सांगा, आदिनाथ गुरु. मला पाठ नाही, तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. अरे मग सांगा, नाथांची परंपरा ही आमच्या आदिनाथांपासून ते महाराज तो अभंग पाठ आहे ना तुम्हाला, हा साधा आहे बघा. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे. आणि पुढं काय? म्हणजे निवृत्ती नाथांपर्यंत आलेली ही नाथांची परंपरा. त्याच नाथांच्या परंपरेत ज्ञाननाथही आहेत. निवृत्तीनाथ नंतर ज्ञाननाथ, ज्ञानदेव पुन्हा, ज्ञानेश्वर पुन्हा, आधी ज्ञाननाथ. लक्षात ठेवा, हे मी नाही दादांनी सांगितलंय म्हणून मी तुम्हाला एवढ्या छाती ठोकपणे सांगतोय. म्हणून तर ह्या नवनाथांचं नाथांचं आणि आपलं हे काही वेगळा वेगळा संप्रदाय नाही, एकच संप्रदाय, एकच संप्रदाय आहे. म्हणून नाथांची ही गोरखवाणी आहे आणि अशी ही धर्मनाथ बीज आहे महाराज. धर्मनाथ बीज फार सुंदर कार्यक्रम आहे महाराज. गोरक्षनाथांनी धर्मनाथांना उपदेश केला, तो दिवस म्हणजे धर्मनाथ बीज आहे. जसा गणेश जयंतीचा आहे म्हणून तर गणेशाचा जन्म. महाराज हे पर्व काळ काही विनाकारण आलेले नाही आहेत. त्याच्या पाठीमागे एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे. आणि ती परंपरा, त्या परंपरेला इतिहास आहे, त्या परंपरेला कथा आहे, त्या परंपरेला गाथा आहे. आणि म्हणून ते आजपर्यंत टिकून आहेत. म्हणून ह्या परंपरेच्या माध्यमातून आपण गणेश जयंतीचा उत्सव ह्या गणेशाच्या प्रत्यक्ष मंदिरात करत आहात. हा गणेशाने आपल्यावर मांगल्यमय कृपा करावी आणि सर्वांना सुखकारक असं जीवन प्रदान करावं ही प्रार्थना करतो आणि थांबतो महाराज. पुंडलिक वरदा.